नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल. तर मंडळी, मी आज बनवते कडवेवालची उसळ. कडवेवाल भिजत घातले होते आणि म्हटलं मोड काढायचे आणि छान उसळ बनवायची, कारण खूप छान लागते कडवेवालची उसळ. तर त्यात मी 2 बटाटे पण कापून टाकलेत. आणि आता इथे फोडणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे बारीक आपण टॅमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि एक हिरवं वाटण आहे. हिरवं वाटण म्हणजे काय की ते आपलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, सो ते वापरणार आहे मी. तर हे कडवेवाल परत एकदा छान स्वच्छ धुवून घेते आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी कढई ठेवलीच होती आधीच एकदम बारीक याच्यावर, तोपर्यंत तापेल म्हणून. तर कढई तापली आहे, तर आपण 1 ते 1.5 चमचा तेल घेतो इथे आणि कांदा फोडणीला घालूया. कढीपत्ता घेऊया. आणि हे हिरवं वाटण घेऊ. टॅमॅटो घेऊया, परतूया चांगला. चवीपुरतं मीठ. आता आपण इथे मसाले टाकून घेऊ. हळद, लाल तिखट, घरगुती मसाला आणि मी थोडंसं कांदा लसूण मसाला पण टाकणार आहे. आणि आपण हे सगळे मसाले छान परतून घेऊया. आणि मंडळी, इथे आपण 1-2 मिनटं झाकण ठेवून घेऊ. बघू शकता तुम्ही, मसाले छान हे झालेत. आता आपण कडवेवाल आणि बटाटा टाकून घेऊया. भाजी परतून घेऊ. आता मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे. गरम पाणी टाकणार आहे, थंड पाणी टाकणार नाही, कारण खूप थंडी आहे, भाजीत शिजायला वेळ जाईल म्हणून मी गरम पाणीच टाकलं आहे भाजी शिजायला. आणि आता झाकण ठेवून झाकणावर पण पाणी ओतणार आहे मी, कारण भाजी खाली लागू नये म्हणून. थोडं पाणी टाकू आपण. बघूयात आपण भाजी शिजली आहे का. 15 मिनिटानंतर आपण बघतोय. तेच पाणी ओतणार आहे मी त्याच्यात, कारण थोडंसंच राहिलं आहे वाफेवरचं पाणी. बटाटा शिजला आहे. कडवेवाल थोडेसे शिजायचे आहेत, तर मी परत एकदा 2 मिनटं झाकण टाकून ठेवते 1-2 मिनटासाठी आणि थोडंसं पाणी टाकते. बघूया. भाजीला सुगंध खूप छान सुटला आहे मंडळी. वाल शिजलेत. भाजी आपली रेडी झाली आहे मंडळी. एवढी पातळ हवी भाजी चपातीसोबत आणि किंवा भातासोबत खायला. आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊ. खूपच सुंदर भाजी झाली आहे, खूप छान.
गॅस बंद करू. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.